मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अखेरकार अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती 1,000 रुपये नाही, 2,000 रुपये नाही, 3,000 रुपये नाही, तर तब्बल 4,500 रुपये जमा होणार आहेत. होय, बरोबर तुम्ही ऐकत आहात. बरोबर, आता तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार. आता सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असले तरी बऱ्याच बहिणींचा हप्ता बंद झाला होता. तुम्हाला देखील माहीतच असेल. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते, तर अशा बहिणींसाठी देखील सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता पुढचे हप्ते देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील किंवा ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तर अशा सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार. तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती पात्र असताना काही कारणास्तव नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि आता नवीन येणाऱ्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये, अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे एकूण 4,500 रुपये जमा होणार. त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि नवीन आताच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये, म्हणजेच की किती, तर 3,000 रुपये जमा होणार. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार. हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता कशा पद्धतीने पैसे जमा होणार, आज कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत पैसे जमा होणार, सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी 2 मोठ्या अपडेट या ठिकाणी समोर आल्या आहेत. आता काही बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये, काही बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये, तर काही बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये, अशा पद्धतीने पैसे आता जमा होणार आहेत. आता कोणत्या बहिणींना 4,500, कोणत्या बहिणींना 3,000, कोणत्या बहिणींना 1,500 रुपये जमा होणार, याबद्दलची देखील माहिती तुम्हाला समजली असेल तरी देखील पुन्हा एकदा सांगण्याचा आपण पुढे प्रयत्न करणारच आहोत. तर बघा, आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, मागील रखडलेले हप्ते देखील कधी जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या मनामध्ये एकच प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेच्या निधीवरती सही कोण करणार. आता हा प्रश्न सुटला आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला असून अर्थ मंत्रालय त्यांनी स्वतःकडे ठेवले आहे. याचाच अर्थ असा की आता निधीच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ठरल्यामुळे आता हप्ते वाटपाच्या प्रक्रियेला वेग येईल आणि सर्व गोष्टी आता सुरळीत पार पडतील. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर खरं तर जो जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार होता, जो रखडलेले हप्ते आता बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार होते, ते खरं तर लवकरच जमा
झाले असते, परंतु तुम्हाला देखील माहीतच असेल की त्यातच राज्याचे जे अर्थमंत्री होते असे अजितदादा यांचं निधन झालं. अजितदादा यांच्या निधनामुळे प्रशासकीय प्रक्रिया म्हणजेच की थोडीफार रखडली होती, कारण की अजितदादा हे अर्थमंत्री होते आणि अजितदादा यांनी सही केली तरच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. परंतु अजितदादा यांच्या निधनामुळे पैसे वाटप करण्याची जी प्रक्रिया होती ती रखडली होती. परंतु बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. जे अर्थमंत्री पद खाली होतं तर आता त्याच अर्थमंत्री पदाची म्हणजेच की या ठिकाणी जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वीकारली असल्यामुळे आता अर्थ मंत्रालय मुख्यमंत्र्यांकडे गेलं आहे, देवेंद्र फडणवीसांकडे गेला असल्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. म्हणजेच की आता निधीच्या मंजुरीचा मार्ग देखील मोकळा झाला असल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच राज्याच्या जे म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा होते. आता अजितदादांचं जे अर्थमंत्री पद होतं ते मुख्यमंत्र्यांकडे आलंय आणि अजितदादांचं जे उपमुख्यमंत्री पद होतं ते अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आलं आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार. तर लक्षात घ्या, 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी किंवा मतदानाच्या आधी सरकार महिलांना खुश करण्यासाठी हप्त्याचे वाटप या ठिकाणी करण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की आता 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात. मागील निवडणुकीमध्ये देखील मतदानाच्या 2 दिवस आधी हप्ते जमा झाले होते. तसाच प्रकार यावेळी देखील घडू शकतो. म्हणजेच की 6 फेब्रुवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. 7 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे 6 फेब्रुवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि जर कदाचित 6 फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर मग या ठिकाणी साधारणतः 10 तारखेदरम्यान पैसे जमा होतील, कारण की 7 तारखेला निवडणुका आहेत, 9 तारखेला निकाल आहे आणि त्यानंतर 10 तारखेदरम्यान मग या ठिकाणी पैसे जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता 4,500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तर अनेक महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि नवीन जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत अशा बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे. आता सरकारने कोणती घोषणा केली तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून होणार आणि पडताळणीनंतर ज्या बहिणी खरोखरच पात्र असतील तर अशा बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाणार. त्यामुळे ज्या बहिणी खरोखरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील तर अशा बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. ज्या महिलांना 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नाही त्यांना फक्त 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल. ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले जातील. तर ही देखील म्हणजेच की गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण ज्यांना मागील 2 महिन्याचे काहीच पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रखडलेले सर्व हप्ते आणि नवीन येणारा हप्ता देखील एकत्र जमा होणार असल्यामुळे एकाच वेळी म्हणजेच की मोठी रक्कम आता बहिणींच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे नक्कीच बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. तसेच ज्या महिलांचे अर्ज बाद झाले होते किंवा ज्यांचे पैसे जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणींसाठी सरकारने एक नवी मोहीम सुरू केली आहे. अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन अशा महिलांची पडताळणी करत आहेत. आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्या नसतील तर येतील, म्हणजेच की या ठिकाणी आता पडताळणी सुरू झाली असल्यामुळे लवकरच म्हणजेच की ज्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता अंगणवाडी सेविका येणार तपासणी करण्यासाठी, पडताळणी करण्यासाठी. तसेच सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कारण की म्हणजेच की लाडकी बहीण योजनेबद्दल लाडक्या बहिणींच्या देखील बऱ्याच तक्रारी सध्या वाढत असल्यामुळे बहिणींच्या तक्रारीसाठी सरकारने 181 नंबरची हेल्पलाईन सुरू केली आहे. जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही 181 या हेल्पलाईनवरती कॉल करू शकता, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल. आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील तर अशा बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल. जर अद्याप कोणी तुमच्याकडे आले नसेल, म्हणजेच की समजा जर तुमचा कदाचित लाभ हा बंद झाला असेल, जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले असतील, जर तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल आणि अद्याप देखील तुमच्याकडे पडताळणीसाठी तपासणी साठी कोणीच आलं नसेल, तर त्वरित तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही संपर्क साधा आणि तुमची पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणजेच की जर तुमचे देखील हप्ते बंद झाले असतील, समजा तुमच्या देखील खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी तात्काळ संपर्क साधा, जेणेकरून तुमची जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण होईल आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर अनेक महिलांच्या खात्यावरती पैसे न येण्याचं मुख्य कारण म्हणजे KYC मध्ये चूक असेल. जर तुमच्या अर्जाची स्थिती अप्रूव्ड असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. जर स्टेटस रिजेक्टेड असेल तर तुम्हाला सुधारणा करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या या काळात सरकार प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करत आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका. आपले स्टेटस तपासा आणि बँक खात्याला आधार लिंक असल्याची खात्री करा. आता बऱ्याच वेळा काय होतं तर बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे पैसे जमा होत नसतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आता थकीत हप्त्यांसह 4,500 रुपये या ठिकाणी जमा होतील आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारीचा 19वा हप्ता जमा केला जाईल. सध्या जर बघायला गेलं तर आता पडताळणी सुरू झालेली आहे, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मागील हप्ते मिळाले होते का, तुम्हाला किती रुपये मिळाले हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. इतर लाडक्या बहिणींसोबत नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही आनंदाची बातमी बघायला मिळेल. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेल्या हप्त्यासह नवीन हप्ता म्हणजेच की 4,500 रुपये आता जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले होते तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारीचा 19वा हप्ता आता जमा केला जाणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच आता बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC राहिली होती, म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYCच केली नव्हती, तर अशा बहिणींसाठी लवकरच KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. जर सरकारने पुन्हा एकदा मुदत म्हणजेच की KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच ज्या बहिणींची KYC राहिली होती तर अशा बहिणींना दिलासा मिळू शकतो. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, 7 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी किंवा मतदानाच्या आधी सरकार महिलांना खुश करण्यासाठी हप्त्याचे वाटप करू शकते. म्हणजेच की या ठिकाणी 2 तारखा आपल्याला बघायला मिळत आहेत, म्हणजेच की 2 तारखेला हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. पहिली जी तारीख आहे ती आहे 6 फेब्रुवारी, कारण की 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या आधीच सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे 6 तारखेला हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि जर 6 फेब्रुवारी या दिवशी पैसे जमा झाले नाही तर मग या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर साधारणतः
10 तारखेच्या दरम्यान मग बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा देखील बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते या ठिकाणी जमा होतील. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 10 फेब्रुवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची ही बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले होते तर अशा बहिणींनी तात्काळ अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.